नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. ठीक आहे. 19 एप्रिल 2025 पासून PCM ज्याही विद्यार्थ्यांनी PCM ग्रुपसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या एक्झाम सुरू होत आहे. ठीक आहे. आणि या चळवळीत समजा तुम्ही ज्या चळवळीत सहभाग आहे, ओके, तुम्ही ज्या म्हणजे काय म्हणू शकतो फेजमधून चाललाय, तर या फेजमधून जात असताना लास्ट मिनिट टिप्स, ओके, दॅट एव्हरीवन मस्ट नो अबाउट द MHTCT एक्झाम्स. ओके, म्हणजे तुम्ही एक्झाम सेंटरला जाण्यापूर्वी, एक्झाम सेंटरमध्ये असताना तुमची मेंटल हेल्थ या सगळ्या गोष्टी कशा राहायला पाहिजे. ओके, टिप्स म्हणजे काय, एक माझा एक्सपिरियन्स आहे. ओके, टिप्स म्हणजे ते एक प्रकारचे ट्रिक्स नाही आहे किंवा ते ट्रिक्स लावून तुम्ही अप्लाय करता, एक प्रकारच्या म्हणजे माझा एक्सपिरियन्स, माझ्यासोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स, माझ्या भावाचा एक्सपिरियन्स, ओके, या सगळ्या एक्सपिरियन्सचा एक शॉर्ट व्हिडिओ. ओके, आपला काही व्हिडिओ खूप मोठा नाही आला ना, तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. ओके, जेणेकरून तुमचा टाइम वेस्ट नाही होणार. यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच फॉलो करायला पाहिजे. बघा, आपण स्टेप बाय स्टेप पहिल्या टिप्स पासून जाऊया. बघा, ओके, म्हणजे तुम्ही एक्झामला जात असताना 2 फेजमध्ये तुमच्या एक्झाम्स राहतात. 9 ते 12 पहिली शिफ्ट आणि 2 ते 5. ठीक आहे. तर एक्झाम सेंटरला लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा. हेजिटेट नाही होत, टाइम जात नाही. काय नाही, तुम्हाला या पूर्ण प्रोसेसमध्ये काय करायचं आहे की माइंडला खूप रिलॅक्स ठेवायचं आहे. ओके, तर या सगळ्या गोष्टी आहे ना, या रिलॅक्स ठेवण्यासाठी आहे. जोपर्यंत तुमचा माइंड रिलॅक्स नाही होणार, तोपर्यंत तुम्ही जे काय आतापर्यंत सगळं अडॉप्ट केलेलं आहे, ओके, जे काही तुम्ही सगळं पिळलेलं आहे, ओके, ते निघणार नाही. त्याच्यामुळे माइंड जितका रिलॅक्स राहायला पाहिजे त्याच्या सगळ्या काय होणार, उशिरा पोचणार, गडबड होणार, तिथनंच तुमचं डिस्टर्बन्स सुरू होणार. त्याच्यासाठी ओके. सेकंड वन, ओके, काइंडली प्लीज, ओके, फॉलो कॅरी द ॲडमिट कार्ड, ID प्रूफ अँड पेन एक्सेट्रा. ठीक आहे. तुम्हाला रफ जी काही नोट देतो, तुमचा कम्प्युटर बेस पेपर आहे मान्य, परंतु तुम्ही जो काही आन्सर काढण्यासाठी जो काही तुम्हाला रफ शीट देतात त्यासाठी तुम्हाला पेनची गरज असतं. ओके, किंवा पेन तिथं मिळत पण असणार. ओके, माझ्या वेळेस नव्हतं. ठीक आहे. ID प्रूफ खूप महत्त्वाचं आहे. ओके, ॲडमिट कार्ड तर आपल्याला घ्यायचंच आहे, त्याच्यासोबत तुम्हाला एक ID प्रूफ, आधार कार्ड असू द्या, पॅन कार्ड, जे काही ID प्रूफ तुमच्याकडे असं अवेलेबल आहे ते घेऊन यायचं. ओके, हे विसरायचं नाही, घाईघाईत विसरतात. ठीक. आणि स्टे काम अँड डोंट गेट पॅनिक. एकदम रिलॅक्स. ओके, सगळं तुम्हाला मी एक एक गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. एकदम रिलॅक्स राहायचं आहे. ओके, म्हणजे जोपर्यंत तुम्ही रिलॅक्स नाही होणार तोपर्यंत जे काही तुम्ही अभ्यास केला, जो काही सराव केला, तो बाहेर निघण्यास खूप मदत होते रिलॅक्स पोझिशनमध्ये. ओके, माइंडच्या रिलॅक्स स्टेटमध्ये ज्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहे, ज्या गोष्टी तुम्ही अभ्यास केलेला आहे, तो आउटपुट सिग्नल यायला खूप रिलॅक्स माइंडमध्ये तो लवकर येतो, कन्फ्यूज माइंडमध्ये येत नाही. ठीक आहे. त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर इझी क्वेश्चन्स, जे क्वेश्चन्स तुम्हाला कळत आहे, ज्या क्वेश्चन्सकडे बघून तुम्हाला समजत आहे, ओके, काय कम्प्युटर बेस मोड असल्यामुळे तुम्हाला स्क्रीनवर फक्त एकच क्वेश्चन दिसणार आहे आणि त्याचे 4 ऑप्शन्स दिसणार. ठीक आहे. सुरुवातीला तसं माझ्या वेळेस म्हणजे ऑफलाईन पेपर होता, तर पेपरमध्ये 10-20 क्वेश्चन्स मी इझिली बघू शकतो. असं जसं म्हणजे आता तसा तो टाइम नाही राहिला. एक स्क्रीनवर क्वेश्चन दिसतो, क्वेश्चन बघितल्यानंतरच तुम्हाला ओळख येते की मी सॉल्व्ह करू शकतो की नाही. तुम्ही जर चांगला सराव जर केला असेल 100% सॉल्व्ह करू शकता. ओके, टेक इट इझी, म्हणजे जे जे काही इझी क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करून पुढे जा. ओके, एखादा क्वेश्चन असा वाटतो की येत नाही, त्याच्यामध्ये टाइम वेस्ट होतो. त्याच्यामुळे ही टिप खूप महत्त्वाची आहे की जो काही इझी आहे, ओके, तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट, सॉल्व्ह क्वेश्चन्स यू आर 100% शुअर अबाउट इट. तेच झालं की ज्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला 100% खात्री आहे की नाही बा, हा क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करूच शकता, 99% किंवा 90% तो क्वेश्चन तुमच्याकडनं सॉल्व्ह होऊ शकतो, अशा क्वेश्चनला पहिलं टच करण्याचा प्रयत्न करा. ओके, अदरवाईज काय होईल, टाइम जाणार आणि त्या क्वेश्चनचा आन्सर पण नाही. समजा एखाद्या क्वेश्चनच्या पाठीमागे समजा 2 ते 3 मिनिट गेले, म्हणजे तुमचं पुष्कळ सारं तुमच्याकडे फिजिक्सचे 50 क्वेश्चन, मॅथमॅटिक्सचे 50 क्वेश्चन, त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन, म्हणजे तुमच्याकडे 150 क्वेश्चन्स आणि तुमच्याकडे 180 मिनिट्स. म्हणजे एका मिनिटापेक्षा कमी मिनिट आहे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी. त्याच्यामुळे अवॉइड करा. ठीक आहे. डोंट वेस्ट टाइम ऑन स्टक क्वेश्चन्स. तेच म्हटलं आहे. ओके, ज्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला अडथळा आलेला आहे, तेच म्हटलं नाही. इझी क्वेश्चन्स का बरं म्हटलं मी, ज्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, तो क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊ शकतो. ओके, म्हणजे एखाद्या क्वेश्चनवर जर तुम्ही स्टक झाले तर तिथंच राहणार आणि तो टाइम वेस्ट करणार तो क्वेश्चन.
जो क्वेश्चन तुम्हाला येत नाहीये त्याच्या मागे नको लावू, तो शेवटीसाठी ठेवा ना, आहे की नाही. म्हणजे जे काही इझी क्वेश्चन्स आहेत तुम्ही ते सगळे क्वेश्चन झाल्यानंतर ठेवा ना तो क्वेश्चन्स. म्हणजे असं काही क्वेश्चन बद्दल डाऊट राहतो, ओके, तो तुम्हाला स्टक करून ठेवतो आणि तुमचा टाइम पूर्ण वेस्ट करू शकतो. क्लिअर. त्यानंतर कीप चेकिंग द टाइम आफ्टर एव्हरी 30 क्वेश्चन्स. ओके, बघा तुम्हाला आय थिंक वॉच वगैरे तर म्हणजे ते पूर्ण अवॉइडच करायला लावतात तुम्हाला, सगळं बाहेरच त्या गोष्टी काढून घ्यावं लागतं. पण तो स्क्रीनवर टायमर राहतो, हे त्या लक्षात. ओके, 180 मिनिटं तुमच्या स्क्रीनवर कुठे ना कुठे 180 मिनिटं इनिशियली राहते आणि त्याच्यानंतर हा टाइम ड्रॉप होत राहतो. तर प्रत्येक 30 ते 25 ते 30 क्वेश्चन्स नंतर एकदा आपल्या वॉचकडे लक्ष ठेवा, जो काही टायमर आहे त्याकडे लक्ष ठेवा. याने काय ना तुम्हाला टाइम मॅनेज करता येईल. काय टाइम मॅनेज करता येतो. ठीक आहे. ओके, मॅनेज टाइम स्मार्टली. अतिशय रिलॅक्स माइंडने तुम्हाला टाइम हा मॅनेज करायचा. 180 मिनिटं आहे आणि या 180 मिनिटातच तुमचा नेक्स्ट फ्युचर आहे. ओके, एकदम स्मार्टली, एकदम काम, एकदम रिलॅक्स माइंड स्टेटमध्ये तुम्हाला पूर्ण टाइम कसा करायचा मॅनेज. तेच टाइम मॅनेज तेच करायचं आपल्याला. प्रत्येक 15-25-30 क्वेश्चन्स नंतर तुम्हाला टाइम चेक करायचा. अरे बापरे, ओके 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 या टाइम. म्हणजे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला 50 क्वेश्चन्स आहे, 20-25 क्वेश्चन झाल्यानंतर टाइम बघा ना. ओके, त्यानंतर डबल चेक आन्सर्स इन द लास्ट 10 मिनिट्स. म्हणजे तुम्ही जे काही क्वेश्चन्स टिक केले ओके, एकदा रिकॅप करायचा एकदा. ओके, कधी कधी असं होतं आपल्याला बी ऑप्शन टिक करायचा होता परंतु सी ऑप्शन झाला किंवा त्याच्या खालचा डी ऑप्शन झाला, होऊ शकतं पॉसिबिलिटी. ओके, या गोष्टी म्हणजे काय ना आपल्याला खूप महत्व आहे. एका मार्काचंही खूप महत्वाचं आहे, 2 मार्काचंही आपल्याला खूप महत्व. मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन राहिला, बीच्या जागी समजा डी टिक झाला. ओके, म्हणजे ते 2 मार्क तुम्हाला येत असताना गेले तर आपल्याला 2 मार्काचं खूप महत्वाचं आहे. ओके, जेव्हा तुमचे मार्क्स पर्सेंटाईलमध्ये कन्वर्ट होतात ना तेव्हा या तुम्हाला गोष्टी कळणार की 2 मार्क किती महत्वाचे होते. लक्षात त्याच्यामुळे या गोष्टी. ओके, या ज्या सगळ्या टिप्स होत्या या एक्झाम हॉलमध्ये येण्यापूर्वी आणि एक्झाम हॉलमध्ये आल्यानंतर. ओके, या सगळ्या टिप्स. ठीक आहे, आता या सगळ्या टिप्स तुमच्या मेंटल हेल्थ, इथे लक्षात तुम्ही काय खायचं काय प्यायचं नाही. ओके, सगळ्या गोष्टी आपण इकडे डिस्कस करू. तर बघा, डोंट स्किप द ब्रेकफास्ट. ओके, समजा तुमची सकाळची शिफ्ट आहे, लाईटली काही नाही काहीतरी खायचं, एकदम उपाशी पोटी नाही जायचं. ओके, एकदम डिहायड्रेट पण व्हायचं नाही. उन्हाळ्याची दिवस आहे, ही सगळी दिवस उन्हाळ्याची आहे. ओके, म्हणजे फिजिकली आणि मेंटली खूप स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. ठीक आहे, या तर गोष्टी तुम्ही करून घेणार, परंतु या गोष्टी कधी करणार जेव्हा तुमची बॉडी, जेव्हा तुमची मेंटल हेल्थ जेव्हा तुम्हाला साथ देऊन राहील. ओके, दे आर विथ देम. ओके, येत्या लक्षात. त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे लाईटली. असं तर मी म्हणत नाही की काय ना असं की मॅक्सिमम समजा इंटेक घेतला तर सुस्तपणा येतो, परंतु लाईटली करायचं एकदम, म्हणजे बॉडी एकदम एनर्जेटिक राहिली पाहिजे. क्लिअर. ठीक, स्टे हायड्रेटेड अँड ईट लाईटली, तेच सांगितलेलं आहे. ओके, व्यवस्थित म्हणजे डिहायड्रेट नाही व्हायचं. ओके, कारण की या सीझनमध्ये आपल्या बॉडीला मॅक्सिमम वॉटरचं कन्झम्पशन लागते, त्याच्यामुळे ते ठेवायचं, खूपही नाही. ओके, लाईटली. ओके, मी शब्द वापरलेला आहे लाईटली. जे काही तुम्ही वॉटर जे काही अन्न घ्याल ते एकदम लाईटली झालं पाहिजे. ओके, बघा त्यानंतर डोंट डिस्कस सिलेबस विथ फ्रेंड्स आउटसाइड द एक्झाम सेंटर. कन्फ्युजन जर वाढून घ्यायचं असेल तर या गोष्टी करायच्या एक्झाम सेंटरच्या बाहेर. कन्फ्युजन नाही वाढून घ्यायचं. तो तिथं होता, हा सेमीकंडक्टर, अरे हा बघा, डिस्कसच नाही करायचं काही. त्यालाही सांगायचं हे तुझ्यासाठी पण चांगलं नाही आणि स्वतःलाही सांगायचं की हे आपल्यासाठी चांगलं नाही. अजिबात डिस्कस नाही करायचं. भरपूर यामध्ये मॅक्सिमम मुलांना सवयच राहतात, मुलांपेक्षा जास्त सवय राहतात, खूप डिस्कस करतात. बिलकुल अवॉइड करा, टोटली अवॉइड करा. काहीच डिस्कस नाही करायचं, जेवढं आहे ते एक्झाममध्ये बघून घ्यायचं. ओके ओके, डोंट कॅरी रेस्ट्रिक्टेड आयटम्स लाईक स्मार्ट वॉच अँड मोबाईल्स. टाइम वेस्ट होतो यांनी. काय होतं ना, ओके, समजा तुमचे पॅरेंट्स सोबत असेल त्यांच्यासोबत सगळे देऊन द्या. ओके, किंवा तुमच्या जे काही तुम्ही बॅग्स कॅरी केल्या त्या बॅग्समध्ये ठेवून द्या आणि त्यांनी जे काय अवेलेबिलिटी करून दिली आहे, कुठे ठेवायचं काय करायचं ते सगळं तिथं करा.
मोबाईल टोटली स्विच ऑफ करा. ठीक आहे, मोबाईलची गरज आहे, मी काय म्हणतो त्यांना मान्य करतो, कारण की तुमचे सेंटर्स डिफरंट डिफरंट ठिकाणी स्विच ऑफ करा, बॅगमध्ये ठेवा. पॅरेंट जर सोबत असतील तर काही काळजीच नाही, त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी टाईम वेस्ट होतो तुमची. मग तिथं स्मार्ट वॉच चेक केला जाणार, ठीक आहे नाही. मग तुम्ही ते गडबडीत मग इथं ठेवायची तिथं ठेवायची, मग आपलं मन त्या स्मार्ट वॉचमध्ये राहते, कारण की ती 10,000ची राहते. लक्षात, ओके. त्याच्यामुळे अवॉइड करा. कन्फ्युजन स्टार्ट तिथनं सुरू होतं. ओके, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण तो माइंड तसा राहत नाही. ओके, माइंड रिलॅक्स राहायला पाहिजे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी मी सांगतो. ओके, डोंट रश थ्रू द पेपर्स. बिलकुल हा क्वेश्चन, पहिला क्वेश्चन, 20 क्वेश्चन, 20 नंबरचा, नंतर 40 नंबरचा क्वेश्चन, फिजिक्समधून आपण डायरेक्ट मॅथ्समध्ये गेलो, असं करूच नका. स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. पहिला क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला 100वा क्वेश्चन बघायचाच नाही. स्टेप बाय स्टेप जो येत आहे तो सॉल्व्ह करा, स्टेप बाय स्टेप पुढे चला. याच्या लक्षात, जसं म्हणजे माझ्या वेळेस जेव्हा ऑफलाईन पेपरची मेथड होती, हा पहिला पेज पाहिला, हा नंतर एकदम लास्ट पेजला हा येत आहे, असं करूच नका. अवॉइड इट, अवॉइड इट. काय होते, पाळण्यात काही गोष्टी स्ट्राईक होतात. हा सेकंडचा हा क्वेश्चन येतो, माइंड डायवर्ट होतं याच्याने. माइंड काय तो डायवर्ट, कन्फ्यूज. आपल्याला या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत, त्याच्यासाठी हे तुम्हाला टोटली अवॉइड करायचं आहे. बिलीव्ह इन युअर सेल्फ, यू आर रेडी. ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष तुमच्या हातात होते, तुम्ही 11वी आणि 12वी 2 वर्ष टोटली कम्प्लिटली तुम्ही याचा अभ्यास करत येत आहे ॲव्हरेजली. ओके, जो विद्यार्थी इन ॲव्हरेज मस्त बढियापैकी अभ्यास करत येत आहे, तो रेडी आहे ना या गोष्टीसाठी. असं कसं आहे, रेडी आहे. ओके, यू हॅव टू शाईन इट ना. ओके, बिलीव्ह युअर सेल्फ. यू हॅव वर्क हार्ड फॉर द मंथ्स, नाव इट्स टाइम टू शाईन. ओके, म्हणजे तेच मी म्हटलं की 2 वर्षापासून की एवढ्या म्हणजे 20-22 महिन्यापासून तुम्ही जे काही मेहनत घेत आहे, तुम्हाला शाईन करायचं आहे. ओके, ओके, असं नाही की मी म्हणजे अशा लोकांना नाही म्हणत आहे की जस्ट 2 महिने अभ्यास केला एवढी शाईन. नाही, असं पॉसिबलच नाही. ओके, हिरा राहतो ना, तो हिरा बनण्यासाठी खूप मोठी प्रोसिजर आहे. ओके, तो माइंडमध्ये मिळणार, त्याला शाईन करण्यासाठी कितीतरी प्रोसेसमधून जावं लागतं. हीच आपली तशीच गोष्ट आहे. 2 महिन्यात नॉट पॉसिबल. हां, तुम्ही 2 वर्षापासून करताय, एक तुम्ही विशिष्ट प्रोसिजरमधून आला, विशिष्ट प्रोसिजरमधून जेव्हा येतो, तो जो हिरा आहे तो शाईन तर करणारच आहे. सिम्पल गोष्ट आहे. ओके, द एक्झाम डज नॉट डिफाईन यू, युअर एफर्ट्स डू. हे लक्षात. म्हणजे एखादी पर्टिक्युलर एक्झाम तुम्हाला डिफाईन नाही करू शकत. लक्षात, समजा सीईटी नाही मार्क भेटले किंवा याचा अर्थ असं नाही की तू हुशार नाही, तू ब्रिलियंट नाही, तू इंटेलेक्च्युअल नाही, अशातली गोष्ट नाही. ओके, तू त्या एखाद्या गोष्टीसाठी एफर्ट्स किती घेतो हे खूप महत्त्वाचं आहे. हे एकदम सिम्पल आहे, एकदम सिम्पल फॅक्ट सांगितले, एकदम सिम्पल आहे ना रे. एखाद्या गोष्टीसाठी आपण किती एफर्ट्स घेतो, किती मेहनत घेतो, यावरती आपली एक्झाम डिपेंड आहे. ओके, बघा अशा प्रकारच्या या सर्व गोष्टी होतात. 101%. ओके, ओके, 101% या म्हणजे ज्या काही मी टिप्स सांगितल्या अत्यंत महत्त्वाच्या. सगळं तुम्ही एक्झाम करता, तुम्ही PYQ सॉल्व्ह करता, हे तुम्ही सांगतच असतो. ओके, तुम्ही मॉक टेस्ट दिली पाहिजे, परंतु याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, ज्याही विद्यार्थ्यांना आपला हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच त्यांनी लाईक, शेअर आणि तुमच्या दुसऱ्या मित्रांपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.